हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा बघा, किती छान असे आपले मुगाचे डोसे तयार झालेले आहेत. एकदम टेस्टी आणि हेल्दी. आणि त्याचबरोबर आपण ही चटणी केलेली आहे. कशी बनवली ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे. त्यासाठी पूर्ण असा व्हिडिओ पहा. एकदम टेस्टी आणि हेल्दी असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. कलर पण किती छान आलेला आहे. तर हे पहा, आज आपण नाश्त्यासाठी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी बघा, मी मूग डाळ 1 वाटी अशी भिजत घातलेली होती, रात्रीच भिजत घातली होती. आणि तुम्हाला लगेच झटपट करायचे असेल ना, तर ती डाळीला गरम पाणी घालायचं. 15-20 मिनिटांमध्ये चांगली ती भिजते. तेव्हा किती छान अशी झालेली बघा, भिजलेली आहे मस्त अशी. आणि 1 वाटी मी पोहे पण भिजून घेतलेले आहेत. तर प्रथम आपण आहे ना, ते आता बाजूला ठेवूया. आता आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवायची आहे. त्यासाठी बघा, मी ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे, लसूण आहे, ही कोथिंबीर आहे आणि चवीनुसार मी मिरच्या घेतलेल्या आहेत. ते बारीक चिरून घेते जराशी. तर आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची, ओलं खोबरं, हा लसूण, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे घालायचे म्हणजे छान अशी आपली चटणी मिळून येते. चवीपुरतं मीठ घालायचे. आता मिक्सरमध्ये फिरून घेते. छान लागते ही खोबऱ्याची चटणी. तर हे आपली चटणी बनवून झालेली आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेते मी. मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. त्याला पण आता तडका देऊया जरा. बघा, किती कलर छान दिसतो आपल्या चटणीचा, चवीला पण तेवढी छान लागते. आता हे बघा, तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचे, मस्त तडका बसलेला आहे आपल्या चटणीला. चटणी आता तयार झालेली आहे. खमंग असा मस्त चटणीचा वास सुटलेला आहे. भारी असा तडका बसलेला आहे. आता हे बाजूला ठेवूया छान असे झाकून. आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय. हे जे आपण पोहे भिजवून घेतलेत ना, ते घालायचे. दोनदा करणार आहे मी, त्यासाठी अर्धे पोहे आत्ता घातले. डाळ घालून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. हे पहा, मुठभर कोथिंबीर घालायची. हे पहा, आणि याच्यातच आपण मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे छान असं व्यवस्थित मिक्स होतं. आता याची पेस्ट करून घेते छान. एकदम मऊसूद अशी पेस्ट बनवायची आहे. तर हे पहा, 2 बॅच मध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे. छान दोन्ही आता मिक्स करून घेऊया. कोथिंबीरीमुळे बघा किती छान असा कलर आलेला आहे. हे पहा, ह्या पद्धतीने समजून घ्यायचं बघा. एकदम मस्त असं स्मूथ असं एकदम बॅटर आपलं बनवून झालेलं आहे. आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याआधी आपण थोडासा इनो घालूया. एक इनोचं पाकिट घातलं मी. सोडा घातला तरी चालेल. इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचे. मस्त हलका फुलका असा जाळीदार असा आपला नाश्ता तयार होणार आहे.
असं हलकं फुलकं झालेलं आहे बॅटर आपलं आता हे इनोमुळं. पाहूया आपला तवा गरम झालाय का आता. तर हे पाहत आपला तवा गरम झालेला आहे. आता लोखंडी तवा म्हणून तेल लावते थोडंसं. नाही तर ढोसेचा तवा असला तर ह्या नाश्त्याला तेल लावायची सुद्धा गरज नसते. थोडंसं तेल लावून घेते मी. तवा एकदम गरम झाला पाहिजे. आता बघा मी 1 चमचा घालते. छान बघा अशी जाळी सुटायला लागलेली आहे. गॅस बारीक करायचा नाहीये, मोठाच ठेवायचा आहे. तर पहा आपला हा डोसा, मुगाचा डोसा तयार झालेला आहे. वरती पूर्णपणे असं सुकून गेलं की काढून घ्यायचं आहे. हे पहा एकदम भन्नाट असा जाळीदार आपला डोसा तयार. मस्त असा डोसा तयार झालेला आहे. आता बाकीचे सर्व मी असेच बनवून घेते. आपण आज दुसऱ्या बाजूने पण भाजू शकतो. हे का मागून पण किती छान कुरकुरीत असा दिसतोय पहा बरं. सर्व डोसे मी असेच बनवून घेते आता. तर हे पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. एकदम हेल्दी आणि टेस्टी डोसे आपले मुगाचे तयार.